नमस्कार, मायलेकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण करणार आहोत नवरात्री उपवास निमित्त 20 ते 25 दिवस टिकणारे साबुदाणा लाडू। हे लाडू तुम्ही एक वेळ करून बंद डब्यामध्ये 20 ते 25 दिवस ठेवू शकता। हे लाडू मस्त दाणेदार होतात, चवीलाही अप्रतिम लागतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पॅन गरम झाला आहे, 1 वाटी साबुदाणा टाकूया। मध्यम आचेवर साबुदाणा छान भाजून घ्यायचा आहे, सारखं हलवत राहूया। साबुदाणा कमी गॅसवर भाजल्यामुळे आतपर्यंत छान भाजला जातो। कुरकुरीत असा साबुदाणा छान भाजून झाला आहे, एका ताटामध्ये काढायचा आहे। त्याच पॅन मध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे, तेही छान कमी गॅसवर शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे कमी गॅसवर भाजल्यामुळे शेंगदाण्याचे छान टरफल निघतात। भाजलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढूया। सेम वाटीने 1 वाटी खोबरं घेतलं आहे, पॅन मध्ये टाकायचं आहे। तेही मध्यम आचेवर छान भाजून घ्यायचं आहे, सारखं हलवत राहूया। खोबरं करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे, गॅस कमीच ठेवायचा आहे। खोबरं छान कमी गॅसवर भाजलं आहे, याच्यापेक्षा जास्त कलर डार्क नाही करायचा। भाजलेलं खोबरं एका ताटामध्ये काढूया। थंड झालेला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। झाकण लावून याची बारीक पावडर तयार करायची आहे, ताटामध्ये काढूया। अशी बारीक पेस्ट तयार करायची आहे। त्याच भांड्यामध्ये टरफल काढून घेतलेले शेंगदाणे टाकूया। झाकण लावून शेंगदाण्याची बारीक पावडर तयार करायची आहे, अशा पद्धतीने। आपण इथे पाऊण कप तूप घेतलं आहे, पॅन मध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे। तूप छान वितळायचं आहे। त्यानंतर साबुदाण्याचं पीठ टाकायचं आहे। तुपामध्ये साबुदाण्याचं पीठ छान भाजून घ्यायचं आहे, छान असं मध्यम आचेवर भाजायचं आहे। तुपामध्ये साबुदाण्याचं पीठ छान मिक्स झालं आहे। पीठ छान फुलायला लागलं आहे, मस्त वास यायला लागला आहे। तुपामध्ये पीठ छान भाजून झालं आहे, गॅस बंद करायचा। मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। पीठ भाजण्यासाठी 7 ते 8 मिनिट लागले आहे। एका भांड्यामध्ये काढूया। मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। मिश्रण इथे थंड झालं आहे। बारीक केलेली शेंगदाण्याची पावडर टाकायची आहे। भाजलेला खोबऱ्याचा किस टाकायचा आहे। 1 वाटी गूळ टाकायचा आहे। सर्व प्रमाण वाटीने मोजून घेतलं आहे।
तुम्ही कोणतेही एक माप तयार करा। हे प्रमाण योग्य आहे। मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे। हे लाडू उपवासासाठी खूप एनर्जेटिक आहे। तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता। मिश्रण इथे छान मिक्स झालं आहे। थोडे थोडे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। मिक्सर ऑन ऑफ करत बारीक करायचा आहे। अशा पद्धतीने सर्व असंच तयार करून घेऊया। आपले मिश्रण तयार झाले आहे। लाडू वळायला घेऊया। छोटासा गोळा घेऊन लाडू तयार करूया। तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झाला आहे लाडू। मिश्रण जर ड्राय झाले असेल तर 2 चमचे साजूक तूप टाकून मिक्स करायचं आहे। लाडू छान ओळल्या जातील। सर्व लाडू असेच तयार करून घेऊया। तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते, बघू शकता। आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। या नवरात्रीमध्ये साबुदाणा लाडू अवश्य तयार करा।